हॅलो. आता आपला हा जो दुसरा परिसंवादाचा विषय आहे, जेन झीला समजून घेताना, हा थोडासा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये या जेन झीची पॉप्युलेशन आहे आणि त्याला आपण हँडल करत असतो. तर याविषयी ही माहिती समजून घेण्यासाठी आपल्याकडे यातले तज्ज्ञ पॅनलिस्ट पण आलेले आहेत. तर मी पहिल्यांदा सांगतो की प्रत्येक पॅनलिस्टने स्वतःचं नाव सांगा. मी शुभांगी देशमुख. मी पल्लवी सजना कुमार. मी श्रीकांत देशमुख. मी पुष्कर कोभाळकर. आता ह्याचं या विषयाचं पहिलं आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा एक असं लक्षात आलं की बऱ्याच जणांना जेन झी म्हणजे काय ह्याचीच कल्पना नसते. की हा जेन झी म्हणजे ही टर्मिनॉलॉजी कुठनं आली, हे कसं पडलं, हे रुळलं कसं आणि ह्याला काय झालं. तर ह्याच्याविषयी मी पहिलं थोडंसं इंट्रोडक्शन करतो, म्हणजे आपल्याला जेन झी म्हणजे काय याची कल्पना आहे. ॲक्च्युली कसं झालेलं आहे, 1960 ते 1980च्या मध्ये जन्माला आलेली जी पिढी होती ती वॉर नंतरची आलेली पिढी होती. तेव्हा आर्थिक मंदी होती. आता हे ज्या संकल्पना आहेत ना, ह्या सगळ्या वेस्टर्न कंट्रीजमधून आलेल्या आहेत, अमेरिकेतनं जास्त आलेल्या आहेत. आणि त्यांची जशी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती होती त्याच्याप्रमाणे त्यांनी ही कॅटेगरी एक निर्माण केली. तर त्यावेळेला जेव्हा युद्धोत्तर काळामध्ये आर्थिक मंदी होती आणि इतर समस्या पण खूप होत्या आणि त्यानंतर आलेली ही जी पिढी आहे ही काय करू शकेल किंवा ह्याच्याविषयी बऱ्याच जणांना खूप प्रश्न पडलेला होता की हे काय. म्हणून मग त्यांनी अल्जेब्रामध्ये जशी अननोन क्वांटिटी एक्स आपण म्हणतो आणि त्या एक्सचा शोध घेत असतो, त्यामुळं तशा प्रकारे यावरनं त्यांनी या पिढीला, या पिरियडमध्ये जन्माला आलेल्या पिढीला त्यांनी एक्स म्हणून संबोधायला सुरुवात केली. की आता ही एक्स जनरेशन त्यामुळं ती झाली. नंतर एकाने नॉव्हेल लिहिली त्याच्यामुळं ती जास्त पॉप्युलर झाली. आता या सगळ्यांना हे जी एक्स होती त्यांना भवितव्याची काळजी वाटणं स्वाभाविक होतं. त्यामुळं त्यांनी पुढं यांच्या समस्या होत्याच, पण त्यावेळेला नुकता कधी वेळेला आपल्याला माहिती की जे एक्समध्ये त्यांना कम्प्युटरचा नुकता उदय झालेला होता तेव्हा आणि त्यांना विकास त्याचा बघायला मिळालेला होता. पण त्याच्या पुढची जी पिढी आहे साहजिकच त्याला नाव देण्यात आलं वाय, कारण हे एक्स नंतर येणार वाय. तर त्या वायची पिढी जी आहे ती अशी म्हणतात की 1981 ते 1996 या काळात जी जन्मलेली मुलं आहेत त्यांना जनरेशन वाय असं संबोधायला सुरुवात केली. आता ही जी पिढी जन्माला आली होती त्यांना मोबाईल मिळाले होते, त्यांच्या टेक्नॉलॉजीशी जास्त संपर्क यायला लागलेला होता, तंत्रज्ञान होतं आणि एक सहस्त्र संपताना ते आलेल्यामुळं त्याला मिलेनियल अशी पण एक संज्ञा मिळाली. त्यामुळं वाय जनरेशन ही मिलेनियल जनरेशन आहे आणि त्यांना नवीन जे टेक्नॉलॉजी होती त्याची इंट्रोडक्शन आणि त्यांनी ते हाताळायला सुरुवात केली होती. नंतर अर्थातच याच्याच क्रमाने काय येणार, जेन झी येणार, एक्स वाय आणि झेड. तर त्यामुळे जेन झी जी आहे ती लेट 1990s आणि साधारण 2010-12 पर्यंतच्या, म्हणजे आत्ता साधारण 13 ते 25 ह्या वयातली जी मुलं आहेत ही जेन झीमध्ये मोडतात. आता ह्यांचे पालक आयदर एक्सचे लेटर पार्टमधले एक्स किंवा अर्ली वाय हे त्यांचे पालक असतात आणि त्यांचे प्रत्येकाची आपण म्हणतोच की एक पिढी दुसऱ्या पिढीच्या खांद्यावरती उभी असते वगैरे. पण प्रॉब्लेम असं झालेला आहे की टेक्नॉलॉजी एक्सप्लोजन एवढं प्रचंड प्रमाणात वाढलं या जेन झीच्या काळामध्ये. त्यामुळं ही कल्पनाच एक्स आणि वायला नव्हती की ह्यांच्या पुढं काय येऊ शकतं. त्यामुळे ही जेन झी जी आहे त्यांना इंटरनेटचं महाद्वार उघडलं गेलं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ते इतके इव्हॉल्व होत गेले आणि त्याच्यात इन्व्हॉल्व होत गेले आणि त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत बदलत गेली. त्यांच्या सगळ्या त्यांचं जे एकूणच जे क्षितिज म्हणतो आपण त्याला होरायझन हे फार अमर्याद झाल्यासारखं झालं आणि त्यासाठी आत्मसात करावं लावण्याच्या ज्या गोष्टी आहेत की त्यांची वागणुकीची पद्धत, त्यांची विचार करायची पद्धत
यात सगळ्यात खूप बदल झाला आणि त्यामुळं त्यांच्या पालकांना या जनरेशनला कसं समजून घ्यायचं आणि त्यांना कसं हँडल करावं हे प्रॉब्लेम खूप भेडसावायला लागले आणि तो त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला. त्यामुळं आता आपण आज हा चर्चेला विषय घेतलेला आहे. तर आता मी याच्या सुरुवात करताना पहिल्यांदी जेनझीची वैशिष्ट्य काय आणि एकूणच शिक्षणाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन काय आणि ते ह्याविषयी कसे किती सजग आहेत आणि त्यांना त्याच्या जाणीवा कशा आहेत याविषयी आपल्याला पुष्कळ सांगतो. जेनझीज बरोबर काम करत असताना काही गोष्टी जी माझी निरीक्षण आहे मी ती म्हणतो. ती सगळीच बरोबर असतील असं नाही आणि वी कॅन ॲग्री टू डिसॲग्री ऑन सर्टन पॉईंट्स. सगळ्यात महत्त्वाचा भाग आता या ऑडियन्समध्येच 10% वरती जेनझीज नाही आहे. काही आहे तो आनंद आहे पण ते नाही आहे. त्याच्यामुळे काही जण डाऊटफुल असेल की अरे हा विषय आणि हा ऑडियन्स. तर मूळ मुद्दाच हा आहे की जेनझीजचं भावविश्व समजून घेताना आपण जास्त सजग असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा जास्त रिलेव्हंट मुद्दा आपल्या सगळ्यांसाठी आहे. ज्यावेळेस आपण जेनझीजच्या बाबतीत बोलत आहोत तर एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक पिढी ही प्रोग्रेसिव्ह पिढी असते. ती कुठे ना कुठे अगोदरच्या पिढीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत असते आणि त्यामुळे त्या त्या पिढीबरोबर येणाऱ्या समस्या आणि संधी या वेगळ्या वेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक पिढीकडे येणारे जे काही अपॉर्च्युनिटीज होत्या पहिल्यांदा आणि ज्या काही थ्रेट्स होत्या त्या सगळ्यांनीच अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे एक अंडरकरंट काय मला या डिस्कशनमध्ये जाणवत होता की अरे आमच्या वेळेस नव्हतं काय असं होतं, स्वाभाविक आहे. खूप सारे चॅलेंजेस त्यावेळेस पण होते. फरक हा पडलेला आहे की आता त्याची व्याप्ती आणि त्याचा वेग हा प्रचंड वाढलेला आहे जेनझीजच्या समोर. त्याला आपण पेस आणि स्कोप असं म्हणू शकतो. कारण इतका माहितीचा भडीमार होतो. आता काकांनी जसं सांगितलं की इंटरनेटचं महाद्वार ओपन झाल्यामुळे ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन ही एवढी प्रचंड वाढलेली आहे त्यांच्यासमोर की ती प्रोसेस करणं हा एक मोठा चॅलेंज आहे जो कदाचित अगोदरच्या पिढ्यांवरती एवढा त्याचं प्रेशर नव्हतं. मी मांडणी फक्त अशी करतोय की मी दोन्ही दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न करतोय की काय वर्कआउट होतं आणि काय कुठे चॅलेंजेस वाटत आहेत त्याच्यामध्ये. एका बाजूला जिथे मला दिसतंय की ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन माहितीला असलेला त्यांची जी संधी आहे माहिती मिळवण्याची ती जास्त आहे. त्याच वेळेस ॲक्सेस टू इल इन्फॉर्मेशन ही सुद्धा एवढीच मोठी रिस्क त्यांच्याबरोबर अटॅच्ड आहे. आणि अर्थातच ते आणि त्यांच्याबरोबर आपण त्यांना कसं एनाबल करतो या जर्नीमध्ये ते महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरी एक महत्त्वाची क्वालिटी मला जेनझीजची जी अतिशय आवडते ती म्हणजे दे आर क्विक लर्नर्स. त्यांचा लर्निंग कर्व जो आहे हा खूप शार्प आहे. नवीन नवीन येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पटकन आत्मसात करायच्या, पटकन शिकायच्या आणि पुढे जायचं ही त्यांची वाखाणण्यासारखी गोष्ट मला वाटते. पण ॲट द सेम टाईम एक जरा कन्सर्न इथे वाटतो की दे लर्न टू सॉल्व. आय डाऊट इफ दे लर्न टू इव्हॉल्व. जी खोली हवी शिकण्याची ती कितपत अजून अचीव झालेली आहे तो एक मुद्दा कदाचित आपण डिबेट फर्दर करू शकतो त्याच्यावरती. अजून एक मुद्दा मला याच्यामध्ये यांच्या वैशिष्ट्यांमध्ये वाटतो तो असा आहे जे यांच्याकडे संसाधन आत्ता अवेलेबल आहेत ह्या जनरेशनकडे, जे रिसोर्सेस आहेत हे लिमिटेड आहेत. कारण त्याच्यासाठी कॉम्पिटिशन जास्त आहे. खूप जण सेम गोष्टी अपेक्षित करत आहेत सगळीकडे. त्यामुळे कॉम्पिटिशन स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या माइंडसेटमध्ये फरक झालेला जाणवत असेल तुम्हाला की जे बऱ्याच अंशी बरेच जण पहिल्यांदा विचार करायचे की अच्छा आपण शिक्षण झाल्यावर जॉब करू. तर बरेच जेनझीज आजकाल जॉबपेक्षा स्वतःचं काहीतरी स्टार्टअप्स वगैरे करण्याच्या विचारामध्ये आपल्याला दिसतात. मुद्दा असा आहे की त्यांचा रिस्क ॲपेटाईट खूप वाढला आहे याच्यामुळे. आणि ज्यावेळेस रिस्क ॲपेटाईट वाढतंय त्यांचा हा ॲप्रोच वाढतो आहे की मला स्वतःचं काहीतरी करून बघायचं आहे. तर त्याचा एक ग्रे साईड असा तयार होतो की मग त्याच्यामुळे येणारी डिसअपॉइंटमेंट, अँझायटी आणि डिप्रेशन्स ह्या सुद्धा त्यांना मग कदाचित डील कराव्या लागू शकतात. आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना कसे परत सपोर्ट करतो. आणि शेवटचा मुद्दा म्हणतो तो आहे की ही जनरेशन अतिशय
क्युरियस जनरेशन आहे. एकतर जगाच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये ह्या क्षणाला काय चालू आहे याची इन्फॉर्मेशन त्यांच्या समोर आत्ता अवेलेबल असल्यामुळे आणि त्यांना स्वतःला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे त्यांना ती माहिती कंटिन्युअस हवी असते. त्यांना ती भूक खूप जास्त आहे त्यांची. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तुम्ही काहीही सांगितलं तर त्याच्यावर त्यांचे प्रश्न तयार आहेत. दे डेअर टू आस्क क्वेश्चन्स. अगोदरपर्यंत बहुतांशी तुम्हाला आपल्याला जे काही सांगितलं जायचं आपल्या सिनियर्सकडनं ते आपण फॉलो करणं हा परिपाठ असायचा. आता त्यांना प्रश्न पडतात, ते तुम्हाला प्रश्न विचारतात आणि त्यांना जर का त्या गोष्टी पटल्या नाही तर त्या उडवून पण लावू शकतात. इथपर्यंत त्यांची ती क्युरिओसिटी गेलेली आहे. रिस्क फॅक्टर हा आहे क्युरिओसिटी कुड लीड टू केऑस. खूप सारे प्रश्न हे संभ्रमावस्था निर्माण करू शकतात आणि त्याच्यामुळे आपण काय निर्णय घेऊ शकतोय की नाही घेऊ शकत आहे किंवा काय निर्णय घेऊ त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये थोडीशी ती संभ्रमावस्था असू शकते. ब्रॉडली मला हे त्यांचे काही वैशिष्ट्य ह्या जनरेशनचे या जनरेशनबरोबर काम करताना जाणवत आहे. पल्लवीला आपण त्यांचा जर एज स्पॅन बघितला जो 13 ते 25 म्हणतो जयंतीचा, त्याच्यात मिड पॉईंट असा 18 वर्षाचा येतो की जिथं ते ॲडल्टहूडमध्ये येतात, जिथं त्यांना व्होटिंग राईट्स मिळतात, जिथं त्यांचं एक वेगळंच त्यांना सुरुवात होते, त्यांच्या वेगळ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट असतो. ह्याच्यामध्ये काही समस्या येतात आणि ते त्याला कसे फेस करतात हे मॅनेजमेंटचा अनुभव असलेल्या पल्लवी आपल्याला आता याच्याविषयी सांगतील की पुढे त्यांना नोकरी किंवा त्यांच्या स्टार्टअप्समध्ये किंवा त्यांच्या विचारांमध्ये काय काय बदल आहे. काका म्हणले तसं मी मॅनेजमेंट स्टुडंट्सला शिकवते, त्यामुळे मी जनरली 21 ते 25 ह्या वयोगटातल्या लोकांबरोबर खूप असते आणि त्यामुळे मला त्यांचे विचार रोज ऐकून घ्यावे लागतात, कुठेही रिॲक्ट न होता. जसं पुष्कर म्हणाला की ते खूप क्युरियस आहेत, त्यांना खूप माहिती हवी असते आणि जर ती माहिती मिळते त्यामुळे कित्येक गोष्टींवर त्यांची ठाम मतं असतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मला जाणवतं त्यांचा शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन. जनरेशन एक्स किंवा जनरेशन वाय म्हणायचे डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, किती कर्तव्यता झाली आयुष्यात की ते राहिलाच पाहिजे किंवा फार तर नंतर जाऊन CA, ICWA, लॉयर असे थोडेसे प्रोफेशन्स आपल्याला माहिती असतील. पण मी माझ्याच घरातली 2 उदाहरणं सांगते. माझा एक भाचा तो आम्ही सगळेजण एक्स आणि वाय रिप्रेझेंट करत असल्यामुळे इंजिनियर झाला आणि वन सडन डे तो मला म्हणला मला सिनेमॅटोग्राफर व्हायचं आहे. घरात कुठलीही बॅकग्राऊंड नव्हती सिनेमाची, जाऊन पिक्चर बघणं आवडीनं ह्याच्याखेरीज फार काही माहिती नव्हतं आणि त्यावेळेला घरातल्या सगळ्यांना प्रश्न पडला होता, पण तो खूप ठाम होता आणि आज अतिशय सक्सेसफुली त्यांनी FTII मधनं ती सिनेमॅटोग्राफरची डिग्री कंप्लीट केली आणि तो स्वतःच्या पायावर उभा आहे आणि कुठेही सांगताना तो त्याच्या मित्रांना लाजत नाही कारण सगळेजण IT इंजिनियर आहेत, पण तो म्हणतो की नाही हे माझ्या आवडीचं क्षेत्र आहे आणि मी त्यात काम करणार आहे. तसंच माझ्या घरातलं दुसरं उदाहरण आहे की माझा दुसरा भाचा मला म्हणला मला स्पोर्ट्स अनालिटिक्समध्ये करिअर करायचं. परत आम्ही हे कधीही ऐकलं नव्हतं, माहिती नव्हतं यात करिअर होऊ शकतं का आणि पुढे जाऊन याला नोकरी मिळेल का, पण तो परत ठाम होता. हातात असलेली नोकरी या दोघांनी सोडली होती, नवीन क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं होतं आणि ते म्हणलं होते की नाही आम्हाला हीच करिअर करायची आहे. त्या लोकांना म्हणजे जेन झीला आपल्याहून खूप जास्त माहिती असते आणि ते आपल्याला येऊन सांगतात की नाही ह्या गोष्टींकडे पण बघा, हे असे काम पण आमच्याकडे येऊ शकतं आणि ते आपल्यासारखं 9 ते 5 जॉब करण्यात शांतपणे बसणं आनंद होत नाही. ते म्हणतात नाही मला वेगळं काहीतरी पाहिजे, मी 1 महिनाभर काम करेन, भरपूर पैसे कमवेन आणि मग मी त्या पुढच्या 6 महिन्यात ते पैसे आपल्या दृष्टीनं उधळीन आणि मग मी परत काम मिळवेन, मला माहिती आहे मी पुढे काय करायचं आहे. हा पहिला फरक आहे. दुसरा फरक म्हणजे ही जनरेशन ना खूप डायव्हर्स आणि इन्क्लुझिव्ह आहे. म्हणजे हे प्रत्येक गोष्टीला अधिक पटकन ॲक्सेप्ट करतात, त्यांची ॲक्सेप्टन्स लेवल खूप आहे. LGBTQ असं म्हणलं तर आपल्यातल्या कित्येक लोकांना कळणार पण नाही, कित्येक लोकांच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क येईल की लेस्बियन आणि गे बोलायचं का, पण ही लोक फार पटकन म्हणतात की हो लेस्बियन आहे चालतं ना, तो गे आहे आणि हे ॲक्सेप्ट करताना त्यांच्यात प्रॉब्लेम नसतात. जितक्या सहजपणे एखादा मित्र किंवा मैत्रीण असावी तितक्या सहजपणे ते म्हणतात हाही मित्र किंवा मैत्रीण आहे आणि म्हणून मी त्यांना म्हणते की ते खूप डायव्हर्स आणि इन्क्लुझिव्ह असतात.
प्रत्येक बाबतीत कुठल्याच बाबतीत त्यांचे आराखडे नसतात की मी ह्याच्याशीच बोलणार, मी हेच करणार. फार चटकन सगळ्या गोष्टी ते आत्मसात करतात. तिसरी गोष्ट असते, ह्या 2 गोष्टींमुळे आणि त्यांना मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांच्याकडे आलेले डिसिजन मेकिंग पॉवर आणि ते त्यांना फायनान्शियल डिसिजनमध्ये पण लागतात. म्हणजे आपण म्हणायचो की एक घर पाहिजे, एक गाडी पाहिजे, मग तू सेटल झालास. त्यांच्या सेटलमेंटच्या कल्पनाच वेगळ्या असतात. त्या म्हणतात आम्ही नाही घर घेणार, कदाचित वर्किंग करू की एक्स आणि वायनी घर दिलंय म्हणून म्हणतात, पण त्यांना त्यात डेट इन्व्हेस्टमेंट करायला आवडत नाही. मग ते म्हणतात की नाही आम्ही इक्विटीमध्ये जाऊ, किंवा आम्ही फ्युचर आणि ऑप्शन्सकडे जाऊ, किंवा आम्ही क्रिप्टोमध्ये जाऊ, तिथं पैसे गुंतवू आणि त्यात काहीही कमी जास्त झालं तर जबाबदारी आमची असेल. आणि हे अगदी वयाच्या 18व्या वर्षापासून त्यांना माहिती असतं की इन्व्हेस्टमेंट कशी करायची, काय करायची, डाऊन द लाईन आपलं काय होणार आहे, आपल्याकडे पेन्शन नसणार आहे, सिक्युअर्ड जॉब नाही, एका वर्षात आपला जॉब गेला तर आपण आपलं घर चालवू शकू का, ह्या सगळ्या गोष्टी ते फायनान्शियल इन्क्लुजनचाही विचार करतात. आणि सर्वात शेवटी जसं पुष्कर म्हणला की ह्या जनरेशनला स्ट्रेस आणि डिप्रेशन खूप असतं, पण ते हे ॲक्सेप्ट करतात आणि फार चटकन सांगतात की नाही मी काउन्सिलिंग सेशन घेतोय किंवा मी सायकोलॉजिस्टकडे जातोय. आपला विचार करून बघा, आपल्याला कोणी सांगितलं असतं की सायकोलॉजिस्टला कन्सल्ट करतोय किंवा त्याचं कन्सल्टेशन चाललंय, तर आपण म्हणलं असतो वेळ लागला का, म्हणजे सुरुवातीला पहिला हा विचार येतो, नंतर येतं अरे बापरे असं ओपनली सांगायचं असतं का. पण ही मुलं सांगतात की नाही थोडंसं मला डिप्रेशन वाटतंय, थोडासा मला स्ट्रेस आल्यासारखं वाटतंय आणि प्रॉब्लेम आमच्यात किंवा घरात सुटत नाही आहे, म्हणून मी कन्सल्टेशन घेतोय. तर ही आपली पुढची पिढी, आपलं पुढचं भविष्य जे आहे हे खूप चांगल्या कॅरेक्टरिस्टिक्स पण घेऊन आले असं मला वाटतं. खूप छान तुम्ही हा विषय मांडला. आता ह्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की या अशा वेगळ्या विचारसरणीमुळं या पिढीच्या एकूणच व्हॅल्यूज, ज्याला आपण मॉरल व्हॅल्यूज म्हणतो, किंवा पूर्वापार चालत आलेल्या ज्या नीतिमत्तेच्या एक काही ठाशीव कल्पना आपल्या समाजामध्ये रुळलेल्या असतात, त्याच्याशी ही कितपत रिलेट होऊ शकतात आणि त्यांच्या दृष्टीने या नीतिमूल्यांच्या व्हॅल्यूज, असं पूर्वपार म्हणत असतात व्हॅल्यूज कीप ऑन चेंजिंग, ते त्याच्यात काही मॉरल व्हॅल्यूज चेंज होत असतात, प्रत्येकाच्या काळाप्रमाणे ते बदलत असतात. तर आता ह्या जनरेशन जे आहे त्यांच्या मॉरल व्हॅल्यूज बदलल्यात का आणि त्या आत्ताच्या नीतिमूल्यांना किती मानतात, याविषयी देशमुख साहेब पुरा आपले विचार करतात. जेव्हा आपण व्हॅल्यू सिस्टीम चेंजेस अर्थात नैतिक मूल्यांबद्दल बोलू तर आपल्याला सर्वप्रथम ही बाब लक्षात घ्यावी लागते की नैतिक मूल्ये म्हणजे नेमकं काय. नैतिक मूल्ये ही एक संकल्पना अशी आहे की जी काळानुसार, जसं आत्ताच रवींद्रांनी म्हटलं की ती बदलत राहते. या सृष्टीचा नियमच बदल आहे, त्यामुळे हे सारखं बदलत राहणारं जे बाब आहे किंवा वातावरण आहे त्यानुसार हे बदलतं. पण नैतिक मूल्यांबाबत हे म्हणावं लागेल की ही एक सापेक्षता आहे. सापेक्षता ही बाब अशी की वी आर टॉकिंग टू इन रिलेशन टू समथिंग, अर्थात एक बाब जी आहे किंवा एक गोष्ट जी आहे ती मला नैतिक वाटू शकतं, ह्यांना नैतिक नाही वाटू शकणार, कारण तुम्ही तिच्याकडे बघताना सापेक्षतेने बघता, कुठल्या तरी रिलेशनमध्ये बघता. उदाहरणच द्यायचं तर ह्याच्या बाबतीत ही मानके जशी काळ बदलतो तसं बदलतात. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर जर घरातली आजी किंवा वडील किंवा आई म्हटली की अरे आज अंड खाऊ नको, तर तो विचारणार का, जी विचारणार का नाही खायचं, तर ते म्हणणार बाबा आज चतुर्थी आहे. आता चतुर्थीचा आणि अंड खाण्याचा काय संबंध आहे त्याच्या डोक्यात चालू आहे, कारण तो म्हणणार की बा तुम्हीच आम्हाला म्हणता की फास्ट फूड नका खाऊ, अंड हे इज अ गुड फूड, हेल्दी फूड, मग का नाही खायचं. आणि चतुर्थीचा त्याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही, त्यांना कारण मीमांसा लागते. जसं पुष्कर आधीच म्हणलं की दे आर क्युरियस ॲज वेल ॲज दे डेअर टू आस्क, ते प्रश्न विचारत राहतात. त्यानुसार हा प्रश्न येणार की चतुर्थीचं अंड खाण्याचं काय आहे, मग खरंच त्यांची नैतिक मूल्य बदलली आहेत का.
एका पिढीला वाटतं की हे नैतिक नाही बाबा, आज चतुर्थी कशाला खातो. दुसरी पिढी म्हणणार नाही, त्यात काही अर्थच नाही आहे. तर ह्याचनुसार आपण जर दुसरं उदाहरण घेतलं की घरातली आजी म्हणली आज प्रवास नको करायला कारण आज अमावस्या आहे, तर तो म्हणणार की अमावस्या प्रवासाचा काय संबंध आहे? हं? कारण माझ्या प्रवास करण्यामुळे इतरांना त्रास होत नसेल, म्हणजे सामाजिक भान ठेवतोय आणि इतरांना जर त्रास होत नसेल तर मी का प्रवास करायचा नाही? तर अशा जेव्हा आपण बाबी बघतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की नैतिकता बदलली आहे का? तर बदलली नाही, हे सापेक्ष आहे सर. एका पिढीला वाटतं हे बरोबर नाही, दुसऱ्या पिढीला वाटतं. फॉर एक्झाम्पल आता सगळ्यांनाच माहीत आहे की अमावस्या, ग्रहण वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत. ग्रहण आता आमच्याही पिढीत लहानपणी आम्ही ग्रहण बघितलेलं आहे तेव्हा खूप काय काय करायचं, म्हणजे जे वडीलधारे सांगते. पण आज ग्रहण म्हणजे काय? इट्स अ ॲस्ट्रॉनॉमिकल फिनॉमिना. ही ग्रहताऱ्यांची एक दशा आहे, मार्गक्रमणाची दिशा आहे, त्यानुसार ते होतं. कारण हे बदल हा आणि ही माहिती आपल्याकडे आलेली आहे. थोडक्यात काय किंवा ते लॉजिकल थिंकिंग करतात आणि नवीन पिढीला किंवा ह्या जनजीला जे आहे ती त्याप्रमाणे त्यांची नैतिकतेची व्याख्या बदलतात आणि त्यानुसार ते स्वतःचा अनुभव, जगातल्या नवीन कल्पना ह्या सगळ्या ॲड करतात. आता एक संशोधन असंही आहे जेनझीवर की व म्हणजे आपण ग्लोबली बोलण्यापेक्षा लोकली जर बोललं तर भारतातली जेनझी जी आहे, असं नाही की संस्कारच नाही, त्यांना संस्काराचं मूळ आहेच पण नवकल्पनाही आहे. मग त्यांचं ह्या अशा एका क्रॉसरोडवर ते उभे आहेत की जे परस्पर विरोधी आहे. संस्कार एक सांगतं आणि ॲक्च्युअली जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये ही वेगळीच बाब आहे. तर त्याचं ते सुंदर मिश्रण तयार करायचं आणि बिहेवियरल चेंजेस करायचा प्रयत्न करतात. तर थोडक्यात असं आहे की त्यांचे स्वतःचे काय अनुभव आहे. जसं की 2008ची आर्थिक मंदी येऊन गेली, तो समजा आर्थिक बाबीचा अनुभव झाला. हवामान बदल रोजच बघतो, त्याच्या समस्या आपण बघतो, तो एक म्हणजे कम्युनिटीचा विषय झाला. आणि आत्ता नुकतीच पार पडलेली कोविड महामारी, मग हे सगळे अनुभव लक्षात घेऊन ते त्यानुसार त्या अनुभवातून त्यांची नैतिक मूल्य ठरतात असं मला तरी वाटतं. आणि त्यांची नैतिक मूल्ये ही नेहमीच मागील पिढीपेक्षा वेगळी असल्यामुळे याच्यात आव्हानं, कुटुंबात आव्हानं निर्माण होऊ शकतात. असा एकंदरीत हा विषय नैतिक मूल्यांचा किंवा व्हॅल्यू सिस्टीमचा दिसतो. याविषयी अजून पुरापणा करा. जसं कुलकर्णी काका आणि देशमुख काका म्हणाले की नव्या पिढीची जी मूल्य आहेत किंवा व्हॅल्यू सिस्टीम्स आहे ही मागच्या पिढीपेक्षा कायम वेगळीच असणार. पण जेनझीच्या बाबतीत जी व्हॅल्यू सिस्टीम्स आहेत ती झटकन बदलली आहेत, फार फार पटकन बदलली आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की ते वाढलेत ते इकॉनॉमिकल, सोशल किंवा टेक्नॉलॉजिकल जे चेंजेस आहेत ते खूप खूप फास्ट होत आहेत. तर पहिल्यांदा मी त्यांच्या पर्सनल व्हॅल्यूजबद्दल बोलेन. बऱ्याचदा असं आहे, मागची पिढी अशी बऱ्याचदा म्हणते की जेनझीना खूप सेल्फ सेंटर्ड आहे, खूप सेल्फ सेंटर्ड आहे. आय वॉन्ट टू रेक्टिफाय दिस. ते सेल्फ फोकस्ड आहेत. म्हणजे मागच्या पिढ्यांपेक्षा ते खूप जास्त स्वतःबद्दल फोकस्ड आहेत, अवेअर आहेत. म्हणजे त्यांना आपल्या भावना, त्यांचं शरीर या सगळ्या गोष्टीचं खूप सजग येते या बाबतीत. आणि म्हणूनच जसं सगळे आधीचे स्पीकर्स म्हणाले की मेंटल हेल्थ जे टॅबू होतं ते आज त्यांनी खूप नॉर्मलाइज केले आपल्या घरात. सो मला असं वाटतं की ते खूप सेल्फ फोकस आहे. म्हणजे अगदी लहानपणी कुठला खेळ हवा आहे पासून ते मला करिअर कुठलं करायचं आहे पासून ते मी जॉब कसा करणार आहे का बिझनेस करणार आहे हे त्यांचे ठरलेल्या गोष्टी आहेत. आणि समजा नसतील माहिती तर ते शोधतात या त्यांच्याकडे असलेल्या रिसोर्सेसच्या ह्याच्यात. तर त्या बाबतीत इट्स अ व्हेरी गुड अँड पॉझिटिव्ह थिंग. दुसरी गोष्ट पल्लवीताई म्हणाली तसं की सर्वसमावेशकता म्हणजे इन्क्लुझिव्हिटी आहे त्यांच्या ह्याच्यात. ऑब्व्हियसली LGBT बद्दल ती बोलली, पण तर मला वाटतं की LGBT बरोबरच सगळ्याच बाबतीत ते सर्वसमावेशक आहेत की डिफरंट रेसेस असतील, कास्ट असतील, रिलिजन्स असतील, जेंडर्स असतील. म्हणून तर सोशल मीडियावर जे हॅशटॅग्स आले आहेत, ब्लॅक लाईव्ह मॅटर, #MeToo वगैरे ज्या ॲक्टिव्हिझम त्यांनी केलेलं आहे
त्याचं हे सर्वसमावेशकतामुळेच आहे. आता त्यांच्या एज्युकेशन बाबतीत मला थोडं बोलायचं आहे. ते लर्निंग बियॉन्ड स्कूल ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. म्हणजे जसं आधीचे स्पीकर्स बोलले की इंजिनियर होणं किंवा डॉक्टर्स होणं ह्याच्या पलीकडे ट्रेडिशनल डिग्रीज घेण्यापेक्षा त्यांचा कल स्किल सेट एनहान्स करण्यावर आहे. म्हणजे आपला स्किल सेट एनहान्स कसा करायचा ह्याच्यावर ते खूप प्रयत्न करतात आणि नॉट नेसेसरली ते महागडे क्लासेस वगैरे करतात. अगदी त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या गोष्टी म्हणजे यूट्यूबवर वर्ग शिकतात गोष्टी किंवा ऑनलाईन वर्कशॉप्स करतात. मला इथे एक उदाहरण द्यावं असं वाटतं. उज्ज्वल कुलकर्णी म्हणून आहेत. सगळ्यांना साऊथ इंडियन मूवी KGF माहिती आहे. तर उज्ज्वल कुलकर्णी हा 19 वर्षाचा होता. तो यूट्यूबवर वेगवेगळे फिल्म्सचे एडिट्स बनवायचा. फॅन मेड एडिट्स असतात तशी. आणि तेव्हा तो हे साधारण 2-3 वर्षापूर्वी KGF रिलीज झाला होता आणि त्याने KGF 1 रिलीज झाला होता आणि त्याने ते एडिट्स बनवले होते KGFचे. ते इतके फेमस आणि व्हायरल झाले तर KGFच्या डिरेक्टरपर्यंत ते पोहोचले आणि त्याला त्याचं काम इतकं आवडलं की KGF 2चा ऑफिशियल एडिटर झाला तो. आणि ही वॉज 19 बॅक देन. सो दिस इज ग्रेट. म्हणजे तो सगळं नुसतं असं यूट्यूब आणि असं करूनच शिकला आणि जेन्झी आहे डेफिनेटली. त्यामुळे बियॉन्ड स्कूल ह्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. स्किल सेट एनहान्सिंगवर त्यांचा विश्वास आहे. जसं आता पुढचं एज्युकेशन नंतर येतं करिअर. तर आपल्या म्हणजे त्यांच्या आधीची पिढी म्हणजे मिलेनियल वॉज सो मच फोकस्ड ऑन की हे पॅकेज त्याच्यापेक्षा एक्सपेक्षा वाय मिळालं की ते हॉपिंग करणं. पण ह्या लोकांचं थोडं वेगळं आहे. ते पॅकेज ऑफकोर्स पॅकेजला पण हे करतात. पण मला एक 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील. मग मला तिकडे चांगलं वर्किंग एन्व्हायरमेंट मिळतंय का, माझी मेंटल हेल्थ चांगली राहते का. आणि नुसतं काम करायचं किंवा अर्न करायचं म्हणून नाही तर एक पॅशन लागतो त्यांना कुठलंही काम करण्याच्या बाबतीत. हे त्यांच्या बाबतीत माझं ऑब्झर्वेशन आहे. जसं पुष्कर म्हणाला की पल्लवीताई म्हणाली ते निडर आहेत आणि त्यामुळे काय माहिती का एंटरप्रेन्योरशिप आणि साईड हसल्स हे त्यांच्या व्हॅल्यू सिस्टम्समध्ये येत आहेत. एक इंडियन बिझनेस स्कूलचा सर्वे आहे ज्यात त्यांनी असं म्हटलंय की 93% जे जेन्झीज आहेत त्यांना आज ना उद्या स्वतःचं काहीतरी करायचं आहे. म्हणजे नॉट नेसेसरली बिझनेस, स्वतःचं काहीतरी फ्रीलान्सिंग प्रोफेशन आज ना उद्या. तर ह्या बाबतीत एंटरप्रेन्योरशिप त्यांच्या ह्याच्यात खूप जाणवून येते. मला एक 2-3 उदाहरणं द्यायची आहेत. झेप्टो सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांच्या घरात झेप्टोने डिलिव्हरीज येतात. तर झेप्टोचे जे फाउंडर्स आहेत हार्डली 21 आणि 22 वर्षाचे. एक अजून उदाहरण आहे अद्वैत ठाकूर म्हणून आहे. ही इज 22 नाव आणि तो वन ऑफ द यंगेस्ट CEO ऑफ इंडिया आहे. त्याने 12व्या वर्षी प्रोग्रॅमिंग वगैरे गोष्टी शिकल्या आहेत आणि आपली कंपनी चालू केली अपेक्स इन्फोसिस आणि अजून 3 कंपन्यांचा तो को-फाउंडर आहे. सो हे सगळे जेन्झीची उदाहरणं आहेत. अजून एक उदाहरण मला द्यायला आवडेल की श्रीलक्ष्मी सुरेश म्हणून आहे. तिने 8व्या वर्षी आय एम नॉट किडिंग 8व्या वर्षी पहिली वेबसाईट बनवली आणि तिची आता स्वतःची एक खूप सक्सेसफुल डिझायनिंग आणि टेक कंपनी आहे. आता सगळ्यांना असं वाटेल की अरे आणि 3-4 उदाहरणं आहेत असं, पण आपल्या आजूबाजूला पण खूप गोष्टी दिसतात. नॉट नेसेसरली खूप जण आहेत की जे कॉलेजमध्ये जातात पण साईड हसल बऱ्याच गोष्टी करतात. म्हणजे एखाद्याला स्टँडअप कॉमेडियन आवडतं साईड हसल म्हणून ते करतात. अगदी टियर 2 सिटीमधली पण अशी उदाहरणं की मिशो वगैरेमध्ये रिसेलिंग करतात, इंस्टाग्राम पेजेसमध्ये रिसेलिंग करतात. तर ही जेन्झीच्या बाबतीत दिसणारी एक क्वालिटी आहे. आणि मला अजून एक सांगायचं आहे की ॲक्टिव्हिझमबद्दल मीच आत्ता बोलले आहे. त्यांना ते आधीच्या पिढ्यांपेक्षा खूप अवेअर आहेत वेगवेगळ्या म्हणजे क्लायमेट चेंज बाबतीत असतील किंवा हे जेंडर इक्वॅलिटीजबद्दल असेल. पण एक साईड अशी पण आहे म्हणजे विचार करावा सगळ्यांनी जेन्झीनी की एका साईडला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलतात क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग आणि एका साईडला भराभर टिश्यू पेपर्स वापरतात. सो थोडंसं सुपरफिशियल टच तर नाही ना होत आहे. असं एक ह्या बाबतीत मला बोलायचं. खूप छान एक्सप्लेन केलं. याच्यात एक हे सगळे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स असले तरी आपल्याला एक असं जाणवतं की या जेन्झीची जी मुलं आहेत त्यांना खूप बिटर कॉम्पिटिशनचा सामना करायला लागत असतो. ते सतत स्क्रीन पुढे बसलेले असतात.
त्यामुळं त्यांच्या फिजिकल प्रॉब्लेम्स येत असतात, त्यांचे दृष्टिदोष तयार होत असतात, त्यांना फिजिकल फिटनेससाठी काही प्रॉब्लेम येत असतात. आणि ह्यांनी जसं पहिल्यांदा म्हटलं होतं की ते बिंदास काही न करता त्यांना काउन्सिलरकडे जायचं असतं. आपल्या विषयाप्रमाणे माझ्या दृष्टीने ही जी त्यांचे जे सांधा जोडायचं आहे की आधीच्या पिढीने त्यांना समजून घेण्यासाठी काय करावं, तर काउन्सिलिंगची गरज ही जर स्टॉन्च आधीची पिढी असेल तर त्यांना पण गरज आहे की त्यांना हे जेन्सी काय आहे, त्यांची मेंटॅलिटी काय आहे, त्यांची सायकोलॉजी काय आहे ह्याचं समजून देण्याची गरज आहे. आणि जसं आहे जी परिस्थिती पुढे येणार आहे त्याच्यामध्ये आपण हे शहरी भागातला विचार करतोय, पण इतर सगळीकडेच जेन्झी झालेले आहेत आणि इंटरनेटच्या प्रसारामुळं गावोगावी लोकांना त्याच्यामध्ये एक्सेसिबिलिटी आहे. तर काउन्सिलिंग करताना किंवा त्यांच्या या डिप्रेशनमधनं त्यांना ट्रीट करताना दोन गोष्टी लागतात. एक तर मेडिकेशन लागतं आणि दुसरं मेडिएशन लागतं. ह्या काउन्सिलरच्या बाबतीमध्ये या दोन गोष्टी आवश्यक असतात. त्या सगळ्यांपर्यंत कशा पोचतील यासाठी काही संस्था पण काम करत असतात आणि याविषयी ज्यांना काउन्सिलिंगचा खूप अनुभव आहे असं आपल्याला आता सांगतो. तर मी हे सांगू इच्छिते तुम्हाला की ही जी जनरेशन आहे ही बॉर्न डिजिटल आहे. अजून ही जी जनरेशन आहे ही बॉर्न डिजिटल आहे. तर त्यांना ऐकू येत नाहीये. हॅलो. हां. तर ही जनरेशन आहे ही बॉर्न डिजिटल आहे. त्यांना कुठल्याही गोष्टी जेव्हा आपण बोलतो, घरात चर्चा करतो, त्याच्यामध्ये त्यांना त्याचं व्हेरीफाय करायचं भयानक आवड असते आणि त्याच्यामुळं त्यांना संवाद हा जरुरी असतो. जर संवादाशिवाय जर वाद वाढला तर मुलं बॅकफुटला जातात. तेव्हा जर संवाद आपल्याला साधायचा आहे तर मुलांना तो ओपननेस, तो स्पेस आपण द्यायला पाहिजे आणि संवादसाठी आपण त्यांच्याबरोबर नेहमी अवेलेबल पाहिजे, आपली तयारी पाहिजे आणि मुलांच्या बरोबर आपण ॲज अ ॲक्टिव्ह लिसनर म्हणून राहिलं पाहिजे की हां बोल, काय म्हणतो, काय चर्चा आहे, काय विषय आहे, कुठे अडचण येते, ह्याच्यासाठी आपण नेहमी त्यांच्याबरोबर अवेलेबल पाहिजे. कारण का या मुलांना नेहमी समजा त्या लॅपटॉपच्या समोर आहे तर त्यांना ते डिजिटल ते इंटरॅक्शन्स करतात, पण जेव्हा प्रत्यक्ष इंटरॅक्शन करायची वेळ येते ते बोलू शकत नाही, त्यांना ते बरोबर शब्द आठवत नाही किंवा ते आय कॉन्टॅक्ट करू शकत नाही. हे त्यांचं म्हणजे एक हा झालेला आहे प्रॉब्लेम. समजत नाही त्यांना ते कसं इंटरॅक्शन आपलं कसं वाढवायचं, संवाद कसा वाढवायचा. तर त्याच्यासाठी आपण घरातून त्यांना तो स्पेस देणं जरुरी आहे. आणि त्यामुळे त्या संवादामध्ये जर स्ट्रेस निर्माण झाला किंवा त्यांना कळलं की मला हे मी जे बोलतोय हे ह्या लोकांना व्हॅलिड नाही आहे, त्यांना ऐकून घ्यायचं नाही आहे, त्यांना हे पटत नाही आहे, ते आपलं बोलणं थांबवतात आणि ते त्यांचं बोलणं व्यक्त करण्यासाठी त्यांना जर एखादा आउटलेट मिळालं तर ते खूप गोष्टी आपल्यासमोर व्हेरीफाय करायला तयार असतात. ते सांगतात की हां मला हे पटत नाही आहे, मला याचं हे कारण आहे. आणि जर ते नाही होते तर त्यांच्यामध्ये तो एक डिप्रेशनचा निर्माण होतो, ते डिप्रेस होते. ही जी जनरेशन आहे ही हायली डिप्रेस्ड आत्तापर्यंतची ही जनरेशन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे काळामध्ये. म्हणजे अमेरिकेमध्ये तर तुम्ही पाहताच आहात भयानक डिप्रेशन निर्माण झालेलं. कारण का तिथं कुणालाही वेळ नाही आहे कुणाला काही ऐकायला. हां तुला करायचं आहे ना, तुला डिप्रेस आहेस तू जा काउन्सिलर. तिथं काउन्सिलर ना तिथं 2-2, 3-3 महिने तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार नाही. बोलणार कुणाचं. इथं पण आता काय झालेलं आहे, मागच्या जनरेशनशी बोलू शकत नाही कारण त्यांच्याशी ते कनेक्ट होत नाही. आता जे प्रेझेंटमध्ये जे प्रॉब्लेम सुरू आहेत त्याच्याशी कनेक्ट होणारे त्यांना व्यक्ती पाहिजे असते, त्यांना अपडेट आहे सगळ्या गोष्टीबद्दल, त्यांच्याशी ते लवकर कनेक्ट होतात. त्याच्यासाठी आपण कधी पण घरामध्ये पेरेंट्स म्हणून आपण काय करू शकतो तर फक्त पॉझिटिव्हनेस ठेवायचा, मुलांना स्टॅम्पिंग करायचं नाही, लेबलिंग करायचं नाही
आणि जजमेंट करायचं कुठल्याही गोष्टीचं. तर मुलं खूप मोकळेपणे आपल्याशी बोलू शकतात. कारण ज्यांना हा आउटलेट नाही मिळाला त्यांचे मेंटल झाले की फिजिकल प्रॉब्लेम खूप निर्माण व्हायला लागले. आणि त्याच्याकरता या आपल्या मागच्या म्हणजे ह्या पिढीचं जे पेरेंट्स आहेत आता जेनझीचे, त्यांनी फक्त एवढं सांभाळलं पाहिजे की त्यांचं ऑब्झर्वेशन वाढवलं पाहिजे. मुलांच्या त्यांच्या रोजच्या ज्या लाईफस्टाईल आहे ते कुठे वेळ घालवतात, काय करतात, थोडं तरी ऑब्झर्वेशन ठेवलं तरी मुलांना त्याची खूप हेल्प होईल. आणि त्यावेळी त्यांना अवेअर केलं पाहिजे. आणि मुलं त्यांना जर अवेअरनेस दिला तर लगेच ते ॲक्शन घ्यायला तयार आहे. त्यांना जर म्हटलं की अरे हां तुझं जरा असं काहीतरी डिस्टर्ब वाटतंय, हां तुला हेल्प घ्यायला पाहिजे, हो मी जाईन ना, मी करेन ना, डॉक्टरकडे जायला तयार आहे, बोलायला तयार आहे. ते कधीही असं मागं नाही पडणार. कारण काय झालं ही टेक्नॉलॉजी लवकर स्विच ऑफ होती. जसं तुम्ही बघा की कॉम्प्युटर आला त्याच्यानंतर 20 वर्षांनंतर इंटरनेट, आणि त्याच्यानंतर जो टेक्नॉलॉजीची स्पीड वाढत गेली. म्हणजे रेसेशनचं पण बघाल तुम्ही 5-7 वर्षांनंतर रेसेशन यायला लागलं, तेव्हा तसं नव्हतं. ह्या डिप्रेशनमुळं मुलांना कळत नाही जे मी करतोय हे बरोबर आहे की नाही, ह्याच्यासाठी त्यांना डिस्कशन करायचं असतं. त्याच्यासाठी आपण तो प्लॅटफॉर्म त्यांना निर्माण करून देणं हे आपलं काम आहे. त्यामुळे पेरेंट्सनी बिना टेन्शन घेता बिना भीता मुलांना तेवढा ओपननेस निर्माण करून द्यावा. म्हणजे मी ॲज अ काउन्सिलर मी इथं जे आहेत ज्येष्ठ जे त्यांच्यासमोर त्यांची जी जनरेशन यंग आहे त्यांना मी हे रिक्वेस्ट करेन की मुलांना जेव्हा बोलायचं असतं ते म्हणतात की मला जरा तुमच्याशी डिस्कस करायचं, प्लीज लिसन द्या, प्लीज लिसन द्या, लिसनिंग वाढवा. आपल्याकडे जे रीडिंगचं जास्त होतं आता ते नाही आहे. त्यामुळे मुलांच्यासाठी आपण अवेलेबल राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. काउन्सिलिंगमध्ये काम करणाऱ्यांनी अतिशय व्यवस्थित बॅलन्स प्रॉब्लेम्स सांगितले की प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याच्यासाठी सोल्युशन्स काय याचं पण त्यांनी उहापोह घेतला. आता शेवटी 2 मिनिटांसाठी पल्लवी याच्याविषयीच काही पुढचे मुद्दे मांडणार आहे. मी अगदी थोडक्यात याचं कन्क्ल्युजन सांगेन. आपण जेव्हा म्हणतो जेनझी समजून घेताना आपण काय केलं पाहिजे, तर जसं शुभांगी म्हणाल्या तसं संवाद आणि विश्वास या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि संवादचा अर्थ मी सांगतो ते कर असं नाही, तर त्यांच्याकडनं ऐकून घेऊन मी तुमच्या बरोबरीनं ते अनुभव घेतो किंवा घेते आणि मग आपण ठरवूया ते योग्य आहे का अयोग्य आहे, हा त्या संवादचा अर्थ असतो. आणि कुठेतरी त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवा की तू जे म्हणतोयस किंवा तू जे म्हणतीयस ते बरोबर आहे, आपण त्या पद्धतीनं करून बघूया. त्यांनी एखादी शैक्षणिक गोष्ट करायची म्हणली तर त्यांना अपोज करू नका, त्यांच्या शैक्षणिक मान्यता यांना सपोर्ट करा. दाखवा की आम्ही तुझ्याबरोबर आहोत, लढायचं तुलाच आहे, पडलास तर फक्त मी थोडा वेळा करता आहे. आणि त्यांचा फायनान्शियल इंडिपेंडन्स त्यांना द्या. तू चुका कर, तू खालती जा, तू पड आणि तुझा तू उभा राहा हे त्यांना सांगा. बाणगुळ होऊन देऊ नका, पण आम्ही आहोत एवढा त्यांना फक्त विश्वास असून दे. त्यामुळे संवाद, विश्वास, त्यांच्या शैक्षणिक मान्यतांना आपण सपोर्ट करणं आणि फायनान्शियल इन्क्लुजनला त्यांना आपल्याबरोबर घेणं, ह्या 4 गोष्टी जर का आपण केल्या तर जेनझीला समजून घेताना हा विषयच परत डिस्कस करावा लागणार नाही. थँक्यू. मागच्या चर्चेप्रमाणेच ऑडियन्सला पण काही जर प्रश्न विचारायचे असतील तर एक 2-4 मिनिटांमध्ये आपण विचारू शकता. या पॉईंटवरती मला एक विचारायचं होतं की आजकालची जी पिढी आहे तर त्यांचं बायोलॉजिकल क्लॉक पण थोडं चेंज झालेलं आहे. ते रात्रभर जागतात, दिवसा झोपतात आणि खाण्याचं पण त्यांचं जे आहे ते जंक फूड वगैरे खूप जास्त खातात. म्हणजे मी जे आता जे माझ्या बहिणींचं वगैरे जे बघते तर त्यामुळे त्यांच्या आयांना ही काळजी आहे की हे जंक फूड खातात आणि रात्रभर जागतात आणि दिवसात झोपतात, तर म्हणजे ह्यांचं कसं होईल. तर त्या दृष्टीने म्हणजे त्यांनी काय करावं असं आणि वडिलांनी त्याच्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? हा अतिशय योग्य प्रश्न आहे. म्हणजे अनेक पालकांना पडणारा हा प्रश्न आहे की
हा रोजचा प्रश्न आहे म्हणायचा की हे रोज रात्री जागतात आणि आमच्या घरात आम्ही हे अनुभवतोय की हे रोज रात्री जागताय. तर याला साधं सरळ सोपं उत्तर आहे की तुम्ही त्यांच्याकडे बघा की त्यांची काम करायची पद्धत पण बदलली आहे. तुमच्यापैकी किती लोक थर्ड शिफ्ट करायचे, तुमच्यापैकी किती लोक रात्री जागून अमेरिकेतली कामं करायचे. तुम्ही त्यांना म्हणता की तुम्ही सक्सेसफुल व्हा, तुम्ही पैसे कमवा, त्याच्याबरोबर येणारी थर्ड शिफ्ट असेल तर ती तू ॲक्सेप्ट कर. मग ते स्वतः करता चांगले, तर थोडं आपण ॲक्सेप्ट केलं तर बिघडलं कुठे. म्हणजे आपल्याला जेव्हा आपला स्वार्थ दिसतो तेव्हा त्यांना आपण म्हणतो नाही नाही तू रात्री जा, आम्ही तुला साथ देऊ कारण तुझी नोकरी आहे. पण तो रात्री जागून जर का टीव्ही बघणार असेल तर आपण म्हणतो नाही तुझं बायोलॉजिकल क्लॉक बिघडत आहे. मग ते त्यावेळेला बिघडत नाहीये का. आणि हा समजूतदारपणा आपल्यात हवा, कारण आपल्या मनाने ही पिढी खूप आधी आणि खूप लवकर बदलली आहे. असं नव्हतं की आपल्या वेळेला थर्ड शिफ्ट नव्हत्या, पण आता जेव्हा मी MBAच्या मुलांना येणाऱ्या नोकऱ्या बघते त्या नोकऱ्या अमेरिकेतल्या खूप जास्त असतात. ते वर्क फ्रॉम होम असतं, त्यांची शिफ्ट रात्री 10ला सुरू होते आणि सकाळी 6ला संपते. मग तेव्हा आपण बायोलॉजिकल क्लॉकचा विचार करत नाही ना. दुसरं तुम्ही जंक फूड म्हणलं की ते खूप खातात. मी दुसरा प्रश्न विचारते, सॉरी आम्ही थोडी जेन्सीच्या बाजूनी आहे. कोणी सवय लावली? आपण बर्थडे पार्टी मॅगडीमध्ये सेलिब्रेट करतो, घरी नाही. कोणी सांगितलं त्यांना की पार्ट्या मॅगडीमध्ये होऊ शकतात? जनरेशन X आणि जनरेशन Y नी. आपल्याला क्रेज वाटायची कुठेतरी की आपण बाहेर जाऊया आणि पिझ्झा खाऊया. आणि आपण आपल्या प्रत्येकाच्या घरातनं बघा, आपले आजी आजोबा भाकरी खात असतील तर आपल्याला पोळी आवडते, आपण भाकरीला नाव ठेवतो. आत्ता मिलेट परत आले, नाही तर बाजरी आणि ज्वारी घरात यायची नाही, खूप घरात. आता पुढची पिढी थोडंसं जंक फूड खाते. कंट्रोल ठेवा, त्यांना वाचायला द्या ह्याचे दुष्परिणाम काय होतात, ह्यानी काय होईल, आणि ते स्वतः त्यांना निर्णय घेऊन द्या. ती पिढी मी सांगते म्हणून ऐक असंच ऐकणारी नाहीये. त्यांना तुम्ही त्यांच्या समोर दाखवा की हे याचे दुष्परिणाम आहेत, असं केलं तर असं होईल. ती पिढी नक्की तुमचं ऐकते, फक्त ती तुम्हाला पण टोकेल. ती तुम्हाला म्हणाल रात्री लवकर झोप, जंक फूड खाऊ नको, ह्याची तयारी ठेवा. कारण अहो बाबापासूनचा ए बाबाचा प्रवास आपण केलाय, त्यामुळे जबाबदारी पण आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं. दोन प्रश्न आहेत. अच्छा, आपले बरेच प्रश्न आहेत. मला जास्त नाही बोलायचं, मला एवढंच एक आहे मनात येतं की आत्ताची जी जेन झी आणि एक्स आणि वाय पेक्षा, म्हणजे आमची पिढी तर आता टाइम बारच आहे, तर त्याला बिअर प्रेशर जास्त आहे का? नक्कीच आहे, नक्कीच. आणि त्याचे हे परिणाम आहेत का? चॅलेंजेस खूप जास्त आहेत त्यांच्यासमोर. अहो त्यांची लँग्वेज बघा ना, गोट, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, हे त्यांना जास्त आहे. कारण परत मी सांगते, आपण 3-4 बहीण भावंड होतो, हे एकुलते एक आहे. त्यांना आउटलेट जे आहे ते मित्रांचं आहे, मैत्रिणींचं आहे. ते जितक्या प्रेमाने आपण आपल्या बहिणीशी किंवा भावाशी बोलायचो ते त्यांच्या मित्रांशी बोलतात, आणि म्हणून मग हे पिअर प्रेशर पण खूप असतं. थोडीशी लांब मागे जा. हॅलो. तर मला सांगायचं होतं, हा इश्यू मी स्वतः पण एक्सपिरियन्स केला आहे, करते, आणि माझ्या वयाचे खूप लोक करतात पण. तर हा इश्यू आहे जेनझीज आणि त्यांच्या आईबाबांसोबत त्यांचं कम्युनिकेशन आणि अंडरस्टँडिंग. आता मुलं जाऊन त्यांच्या आईबाबांना म्हणतात, अगं मी इथे जाऊ का फिरायला, अगं मी हे घालू का, हे मला हे नवीन विकत घ्यायचंय. तर आईबाबांचं नीट उत्तर यायच्या वेळी फटकन ब्लंटली काहीतरी क्रिटिसिझम येते की शी हे काय, शी कशाला जायचंय तिकडे, घरी जा, काय गरज नाही आहे करायची, बस घरात जरा. तर हे मुलांना ऐकून व्हॉट आय फील इज की त्यांना हर्ट होतं, आणि इवन दे फील की चांगलं कम्युनिकेशन होण्यासाठी पेरेंट्सने मुलांना समजून घ्यावं, लाईक स्ट्रिक्ट राहावं, मुलांची काळजी करावी, बट ॲट द सेम टाईम त्यांना मॅनर्सही शिकवावे आणि ॲज अ फ्रेंड त्यांना सल्ले द्यावे. आणि ह्याच्याने आय फील की खूप इश्यूज घरातलेही सॉल्व्ह होऊन जातील. तर हे ठीक करायला काय तुम्ही बोलू शकता का ह्याच्यावर? पुष्कळ
आता याच्यावर तू उत्तर दे. याचं कारण म्हणजे जेनझीचं तर अनुभव आहेच आहे, आणि जेनझी नंतरची जी जनरेशन आहे त्याला आता अल्फा म्हणतात, कारण अल्फाबेट संपलं, XYZ संपलं आणि आता अल्फाबेट हे सुरू झालेले. तर पुष्कर हा अल्फाचे पेरेंटरचं काम करत असतो, त्यामुळं पुष्कर आपल्याला दोन्ही बाबतीत सांगू शकतो. ओके, सो एकदा मीच एका ठिकाणी लिहिलं होतं माझ्या ब्लॉगवरती की मी रागवतो तुझ्यावर, करतो तुला शिक्षा, कारण तू माझ्यासारखं न वागता तुझ्यासारखा वागतोस म्हणून. ओके, सो हा एक मेंटल ब्लॉक आय गेस प्रत्येक जनरेशनच्याच पॅरेंट्समध्ये हा असायचा असतो. जॅक मा नावाचे एक खूप फेमस इंडस्ट्रियलिस्ट आहेत चायनामध्ये, त्यांनी खूप छान वाक्य सांगितलं आणि हे मी पेरेंट्ससाठी सांगतो सगळ्या की ॲज अ पेरेंट्स वी आर नॉट द ओनर्स ऑफ अवर किड्स, वी आर द ट्रस्टीज ऑफ अवर किड्स. ओके, सो हा आणि हा डायलेमा पेरेंट्स, ते पण पहिल्यांदाच पेरेंट्स आहेत ना, ते पण शिकतातच ही पूर्ण जनरेशन. सो दोन्ही साईडनी काही गोष्टी गरजेच्या आहेत असणं. पहिली म्हणजे ॲक्सेप्टन्स. ओके, आमच्या वेळेस हे असं नव्हतं. ह्या वाक्याने जे सुरू होतं डिस्कशन त्याच्यामध्ये आपल्या वेळेस हे जग पण असं नव्हतं, हे पण आपल्याला लक्षात असायला पाहिजे. आता जग पण बदललं आहे, त्यामुळे त्यांच्यासमोरचं जे जग आहे ते पूर्ण वेगळं आहे. त्यामुळे ॲक्सेप्टन्स हा दोन्ही साईडनी खूप गरजेचा आहे. ज्यावेळेस पॅरेंट्सना पण हे लक्षात यायला हवं की मुलांच्या समोरचं जग आणि आजूबाजूचं जग हे पूर्ण वेगळं आहे. त्यांच्या सेलिब्रेट करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, जो अगोदरचा पण प्रश्न होता. आणि आपल्या वेळेचं जग हे पूर्णतः वेगळं आहे. आता ॲक्सेप्टन्स हा दोन्ही, आणि जेन्झीजना पण माहिती असायला हवं की माझ्या आईवडिलांच्या वेळेचं जग वेगळं होतं आणि मी त्यांच्या स्पेसनी ते समजून घ्यायला पाहिजे, त्यांचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू. ॲक्सेप्टन्स नंतर दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एम्पथी, संवेदना. ओके, बऱ्याच वेळा आपण फक्त डिरेक्ट करतो किंवा कमांड करतो. डायलॉग हा मोर ऑर लेस हे कर किंवा हे करू नको ह्या भोवतीच फिरत राहतो. पण अच्छा, हे करताना काय होतं एक्झॅक्टली, व्हॉट डू यू एन्जॉय इन इट, व्हॉट यू आर अवॉइडिंग, वाय यू आर अवॉइडिंग दिस, तुला काय आनंद मिळतो किंवा काय तुला आवडत नाही आहे, ह्याचं डिस्कशन. हा डायलॉग जास्त, जो बघवी पण म्हणाले तर त्याला तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि तिसरी गोष्ट आहे जी पॅरेंट्ससाठी आहे स्पेसिफिकली, ती आहे एम्पॉवरमेंट. आपली मुलं ही कॅपेबल आहेत त्यांच्या वयाप्रमाणे त्यांचे काही निर्णय घेण्यासाठी. ॲज अ पॅरेंट वी आर एनॅबलर्स. ओके, वी आर नॉट अ डिसिजन मेकर्स ऑन देअर बिहाफ. तर मी त्यांना ऑप्शन्स द्यायला पाहिजे आणि निर्णय घेण्यामध्ये त्यांची मदत. सो पॅरेंट्सचा रोल हा मोर ऑर लेस रस्त्यावरच्या साईनबोर्डसारखा असावा, जे डायरेक्शन दाखवतील. वी शुड नॉट रश टू सिट ऑन द ड्रायव्हिंग सीट. दॅट इज समथिंग व्हॉट आय फील. कदाचित ह्या तीन गोष्टी. एक आता शेवटचं एक ब्रीफ करताय. हे फक्त ना मी जेनझीला सांगते बरं का, म्हणजे त्यांना समजून घेताना वगैरे ठीक आहे. जेनझीनी पण त्यांच्या पेरेंट्सला समजून घ्यावं. तुम्ही आमच्याकडनं जेवढी अपेक्षा करता की पेरेंट्सचा रोल बदलावा, तर आम्ही पेरेंट्स म्हणून असे का आहोत हे पण कुठेतरी ह्या जेनझीला समजलं पाहिजे. आमच्या आधीच्या पिढीनं आम्हाला सांगितलं आणि आम्ही ते फॉलो केलं. आम्ही का म्हणायचं धाडस दाखवलं नाही, किंवा आम्ही म्हणायचो नाही, डोळे झाकून विश्वास ठेवायचो नाही, म्हणायचो आईबाबांनी सांगितलंय बरोबरच ऐकणार आणि आपण पुढे जाऊया. आमच्या आईबाबांनी पण हेच केलं होतं आणि हेच बघत आलो. त्यामुळे घरात कित्येकदा आजी आजोबा आणि नातवंडांचे फ्रिक्शन्स होत असतील तर थोडा समजूतदारपणा जेनझीनी पण दाखवणं अपेक्षित आहे की आपल्या आजी आजोबांनी त्यांच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या मुलांना असं वागवलं नव्हतं जी अपेक्षा आपण करतोय. आणि हा थोडासा समजूतदारपणा जेनझीनी पण दाखवला ना, तर मला वाटतं आपला संवाद आणखी चांगला होईल. याच्यावरती बरेच प्रश्न अजून विचारायचे असतील, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. पुढचे प्रश्न विचारायला जसं आता म्हटलं की आणखी एक परिसंवाद अरेंज करू, नाहीतर तुम्ही आमच्या साहित्य कट्ट्याच्या गप्पा मारायला. धन्यवाद.